हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी सुधाकर सिंह पवार, जळगाव शहर उपासना केंद्र। आजचा अनुभव हा माझ्या मुलाच्या बाबतीत आहे, जॉबच्या बाबतीत। त्याने पुण्याला सीडॅक केल्यानंतर प्लेसमेंटसाठी इंटरव्ह्यू चालू होत्या आणि कॉलेजमार्फत प्लेसमेंट असल्यामुळे घरीच होता आणि घरून इंटरव्ह्यू चालू होत्या। जवळजवळ 8 ते 10 कॉल होऊन गेले होते आणि तो तिसऱ्या राऊंडपर्यंत जायचा आणि काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम यायचा। 2 ऑफर आल्या तर परत त्याच्यातून बाहेर निघाला आणि मग तो एकदम नर्वस झाला। त्याला म्हटलं, तू बापूंवरती भरोसा ठेव म्हणे, आता ही आजची जी कंपनी आहे बंगलोरची म्हणे चांगली आहे। म्हटलं, तू बापूंना सांग की बापू तुम्ही माझ्याजवळ बसा आणि मला इथून बुद्धी द्यावं असं। आणि इंटरव्ह्यूला दुपारी 2ला सुरुवात झाली। डायरेक्ट जो राऊंड असता पहिले की ते राऊंड नव्हता, डायरेक्ट CO राऊंड होता। डायरेक्ट CO राऊंड आणि HR बसलेला होता आणि ती टीम पण होती। आता COने काय म्हणजे बापूंचीच लीला ती की डायरेक्ट COच इंटरव्ह्यू घेत होता। मग ते COने बघितलं की म्हणे, तू पुण्याला शिकलेला आहे? म्हटलं, हो सर। अरे म्हणे, मी पण DY पाटीललाच होतो ना सीडॅकला। म्हणे, असं आहे का? म्हणे, सर त्यांचा इंटरव्ह्यू चालू होता आणि म्हणे मुंबईला शिकला आहे, जळगावला शिकला आहे, प्रोफाईल चांगली आहे बा तुझी, तुझे काय अपेक्षा आहे बा असं? म्हणे, हा म्हणे सर, नाही म्हणे मला तर गरजच आहे म्हणे। म्हणे, समजा असं विचार कर म्हणे की मी जर का तुला ऑफर दिली तर तू केव्हा जॉईन होऊ शकतो? याने एका सेकंदाचाही वेळ नाही केला आणि सांगितलं की मी 48 तासाच्या आत बेंगलोरला येऊ शकतो नाही सर। त्या COने लगेच पूर्ण टीमला सांगितलं की हरिओम, मी जेव्हापासून सकाळपासून जो मुलगा शोधत होतो तो मला आता सापडला म्हणे, की मला असा मुलगा मिळाला। आणि त्याला सांगितलं की बुवा कॉंग्रॅच्युलेशन म्हणे गौरव, कोणताही टेक्निकल राऊंडने कोणताही नाही, काहीच नाही, कोणत्या म्हणजे जे 10 इंटरव्ह्यू झाल्या तिच्यामध्ये जो 3-3, 4-4 राऊंडला पूर्ण पुढे जायचा आणि याच्यामध्ये काय बापूंची लीला की डायरेक्ट प्रत्यक्ष त्याला म्हटलं, ते CO म्हणजे तिथे बापूच बसलेले होते की बापू झाले होते तुझे इंटरव्ह्यू घ्यायला की तू नर्वस होऊ नको। आणि त्याच्यानंतर मग तो बेंगलोरला ऑफर ऑर्डर आली आणि बेंगलोरला हजर झाला। कंपनीने त्याला 15 दिवसाची पिरियड दिला होता, पण तो CO जेव्हा बोलला की मी सकाळपासून जवळजवळ 70-75 मुलं बघितले की मला प्रत्येकाचं उत्तर येत होतं, लॉकडाऊन आहे सर, यायला गाड्या नाही आणि तू 48 तासात कसा पोहोचू शकतो बुवा? याने सांगितलं की मी सर काही करेल, मी तर पोहोचू शकतो म्हणे, तुम्ही फक्त मला ऑफर द्या। 5 वाजेला परत मेल आला त्यांचा की यू आर सिलेक्ट, की तुम्हाला 15 दिवसांनी जॉईन व्हायचं आहे। त्याला म्हटलं, बघ बापू तुला लगेच पण नाही बोलवलं, पूर्ण तयारी करायला पण वेळ मिळाला आणि मग बंगलोरला जॉईन झाला आणि आता त्याला 2 वर्ष होतील। त्याचा रात्री फोन आला दुसऱ्या दिवशी की म्हणे, पप्पा मी ज्या इंटरव्ह्यू देत होतो बुवा आतापर्यंत, तर आमची कंपनीच रॉकवेल कंपनीने मर्ज केली बुवा, आम्ही पूर्ण 500-600 कर्मचारी आता तिच्यात मर्ज होणार आहे म्हणे। आमच्या COने बोललं होतं की कोणीही कंपनी सोडायची नाही आहे आणि आम्हाला त्यांनी अगोदर पण सांगितलं होतं कितीही रिस्ट्रिक्शन आले तरी मी एकही मुलगा कमी करणार नाही तुम्हाला। म्हणजे हे असे प्रोजेक्ट असत किंवा नसत, तुम्ही कोणीही सोडायचं नाही, फक्त तुम्ही धीर धरा। आणि आज म्हणजे 1 मार्चपासून ती कंपनी रॉकवेलमध्ये, तो नॉलेज लेन्स म्हणून जी कंपनी होती ती रॉकवेलने मर्ज केली आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।